तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, दूध आणि दुधापासून बनवलेले जे प्रोडक्ट आहे तुमच्या आयुष्यामधून काढून टाका. सुहास खामकर घडण्यामागे ह्या लोकांचे जे जीन्स आहेत त्याच्यामुळे सुहास खामकर घडला. सकाळची शाळा असायची माझी. सकाळची शाळा करून दिवसभर मी कामावर जायचो. हार्ट अटॅक जे जिम मध्ये जाऊन आपण मध्ये खूप बातम्या ऐकल्या, केसेस ऐकल्या की जिम मध्ये गेला, वजन उचललं, हार्ट अटॅक आला. तर हे खूपच खरं आहे. की बॉडी बिल्डिंग जर करायची आहे किंवा फिटनेस मध्ये एक चांगलं बनायचं आहे तर कमीत कमी 5 वर्ष स्वतःला द्यावे लागतील जिम मध्ये. चांगला डाईट, चांगला वर्कआउट. आता मार्केटमध्ये जे जेनजी आणि बाकीचे सगळे जे यूज करतायत ते आहे ॲड आणि टर्विन, जे आपण जे म्हणतो ना ब्राऊन शुगर, ड्रग्ज, एफडी याच्याही पेक्षा घातक आहे. नमस्कार, काहीतरी अटकेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत रिअल लाईफ सुलतानला. रिअल लाईफ सुलतान इज सुहास खामकर. त्यांच्या इंट्रोडक्शनची खरं तर गरजच नाही आहे. आज आपण डायरेक्टली त्यांना भेटूया आणि त्यांच्याबद्दल बोलूया आणि जाणून घेऊया की त्यांचे नक्की प्लॅन्स काय आहेत. आणि येस, त्यांचा जिमचा नंबर आपण खाली फ्लॅश करतोय. नक्कीच त्यांच्या जिमला भेट द्या आणि बघा. आणि येस, फ्रँचायझीसाठी पण ऑप्शन्स आहेत, तेही खुले आहेत. तुम्हाला त्यांच्यावर जर फ्रँचायझी आणि कोलॅबोरेशन्स करायचे असतील तर नक्कीच त्यांना तुम्ही संपर्क साधा, असं मी आत्ताच सांगते. चला तर सुरुवात करूया आपण आपल्या मुलाखतीला. नमस्कार सर. नमस्कार. आज तुम्हाला भेटून खूप मस्त वाटतंय. एक वेगळा फील येतोय जो प्रत्येकाला येतो, ते म्हणजे जिम मध्ये जाऊन जे आता जे दिसतंय आम्हाला. पण ह्याच्यासाठी तुमची जी मेहनत आहे ती तुम्ही कशी चालू केली, तो प्रवास कसा होता हे थोडक्यात सांगू शकाल का? नक्कीच. तर जसं तुम्ही बोललात की तुम्हाला भेटल्यानंतर खरंच छान वाटलं. तर नेहमी ज्या ज्या ठिकाणी मी जात असतो त्या ठिकाणी मी गेलो की बऱ्याच जणांना वर्कआउट करावं असं वाटतं, डाईट चालू करावं असं वाटतं. तर सगळ्याच ठिकाणी ऑफिसेस, माझे मित्रमंडळी, मी जिकडे जातो ते सगळे आजूबाजूचे वर्कआउट चालू करतात, डाईट चालू करतात. त्यामुळे मित्रांच्या मधून, माझ्या सगळ्या आजूबाजूच्या कलिगकडून मला नेहमी तशा पद्धतीचा रिस्पॉन्स असतो की तुझा ओरा असा आहे. त्यामुळे मला ते छान वाटतं. बेसिकली माझं बॅकग्राऊंड बघितलं तर मी कोल्हापूरचा आहे मूळचा. आणि कोल्हापूर एक असं शहर आहे जिथं कुस्ती हा पूर्ण जगभरामध्ये त्या कोल्हापूरची ओळख आहे आणि त्याच्याशीच संबंधित असं माझं घराणं आहे. माझे आई वडील, आईचे वडील आणि वडिलांचे वडीलही ते सगळे पैलवान होते. माझे काका, माझे वडील हे सगळे पैलवानगी करायचे. जेव्हा आमचे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील आणि वडिलांचे वडील जेव्हा कुठेतरी एका कुस्तीला गेले होते आणि त्या कुस्तीच्या फडावरती तिथं त्यांचं ठरलं की माझी मुलगी तुला देतोय, म्हणजे तुझ्या मुलग्याला मी द्यायचं आहे मला असं वगैरे. आणि तिथं माझ्या आई आणि वडिलांचा लग्नाचा जो पहिला जी म्हणजे बोलणी होती ती तिथे झाली होती. आणि म्हणजे फडावरती, म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की माझा बॅकग्राऊंड अशा पद्धतीचा आहे. तर तिथून मग म्हणजे सुहास खामकर घडण्यामागे ह्या लोकांचे जे जीन्स आहेत त्याच्यामुळे सुहास खामकर घडला. आणि त्याचमुळे आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला एक चांगलं काहीतरी मी एक हिस्ट्री मी करू शकलो. बेसिकली कोल्हापूरमधून मी माझ्या वयाच्या मला वाटते 10 वर्षाचा असतानाच मी जिमला सुरुवात केली. आणि जिम म्हणजे अशा पद्धतीनं की कोल्हापूरमध्ये कसं आहे की प्रत्येक घरामध्ये कोणतरी एक पैलवानगी करतो. म्हणजे लहान असल्यापासूनच आम्ही लंगोटा बांधून त्या तालमीत जायचो आणि मग ते सगळं कुस्तीचे वगैरे. पण तालमीत गेल्यानंतर मला जरा काहीतरी त्या एक आखाडा असायचा मातीचा, त्याच्या बाजूला थोडे डंबेल्स असायचे, ती मुदगल असायची. तर माझा जरा ओढ त्या बाजूने होती, म्हणजे जिथे डंबेल्स ठेवलेले असायचे तिकडे जाऊन मी ते डंबेल्स करायचो. तर ते मला थोडंसं असं अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. आणि नंतर पुढे मग जसं जसं माझं एज वाढत गेलं, जसं मी 10 वर्षाचा असताना जेव्हा गेलो तर मी त्या जिम मध्ये जाऊन प्रॉपर वर्कआउट मी चालू केला. त्याला कारण पण तसंच होतं, माझा भाऊ होता तो सुद्धा जिम मध्ये जायला त्याने चालू केलेलं. आणि तिथे गेल्यानंतर मग मला फारच आवडलं ते. आणि बॉडीने एवढा चांगला रिझल्ट दिला जबरदस्त की वर्षभरामध्येच एक लोकल कॉम्पिटिशन होती आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये
मी पार्टिसिपेट केलं आणि माझा तिथे नंबर आला. मला फार छान वाटलं ते. हो. आणि मग तिथून बॉडी बिल्डिंगच्या ह्या गोष्टीला सुरुवात झाली. आणि यामध्ये कसं होतं, लहानपणापासूनच मी अगदी असा बारीक होतो. आणि एक आपली थोडी शरीरयष्टी व्हावी, थोडी आपण चांगले दिसावे म्हणजे टी शर्ट मध्ये. आजोबांच्या वळणावर जावं असं तुम्हाला वाटत हा. होतं. आणि म्हणून मी ते वर्कआउट चालू केला आणि त्यात आवडी निर्माण झाली, की मग म्हटलं आपण काहीतरी वेगळं करू. मग कोल्हापूरमध्ये असताना पेपरला त्यावेळेला सोशल मीडिया नव्हती, इंटरनेट नव्हतं. तर प्रिंट मीडिया होती. तर पेपरमध्ये फोटो यायचे सारखे. हो. आणि मग ते सुहास कामकरने हे कॉम्पिटिशन जिंकले, सुहास कामकरने हे केलं, ते केलं. अशा पद्धतीचं जेव्हा पेपरला यायला लागलं आणि कोल्हापूरमध्ये सुहास खामकर, सगळे सुहास खामकरला ओळखू लागले. त्याला एक वेगळा रिस्पेक्ट देऊ लागले. त्यामुळे त्यामध्ये आणखीन इंटरेस्ट येत गेला. आणि मग ते कोल्हापूर, मग सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्र सगळा ओळखायला लागला. मला ते मोटिवेट करत गेलं. आणि त्याच त्याच काळामध्ये माझी परिस्थिती फार हालाकीची होती आमची. वडील मिल कामगार आणि शाहूनगर म्हणून झोपडपट्टी आहे कोल्हापूरमध्ये. तिथं राहायचो. अगदी 10 बाय 10चा रूम होता. त्यामध्ये आई-वडील आणि भाऊ आणि मी असे आमचा परिवार होता. पण बॉडी बिल्डिंगची एवढी क्रेज होती, की मी दिवसभर म्हणजे सकाळची शाळा असायची माझी. सकाळची शाळा करून दिवसभर मी कामावर जायचो. मग काय सेंटरिंग काम किंवा पाणी मारायला असं वगैरे काम करायचं आणि संध्याकाळी मग जिमला जायचो. आणि ते पैसे जे मिळायचे ते मग डाएट बिटसाठी यूज करायचो. म्हणजे अशा पद्धतीची आवड अगदी लहान असल्यापासूनच. मग कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा ते कॉलेज असं शोधलं आम्ही, की सकाळचं ते कॉलेज असायचं आणि मग दिवसभर आम्ही कामाला कुठेतरी जायचो आणि मग संध्याकाळी वर्कआउट. तर हे जे स्ट्रगल होतं ते अगदी लहान असल्यापासून मी करत आलो. आणि मला वाटतं, की त्यावेळेला जी सगळी बाकीची माझी मित्रमंडळी जे एन्जॉय करत होती, मजा करत होती, ते कुठेतरी मला जगायला नाही मिळालं. आणि कॉलेजला आल्यानंतर सुद्धा तेच झालं. स्टेशन रोडला सायकल पंक्चरचं दुकान आणि पानटपरी वगैरे मी चालवायचो. तेव्हा सुद्धा असंच झालं. बऱ्याच गोष्टी मी या बॉडी बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये मी सॅक्रिफाईस केलेले आहेत. तर त्याची काही खंत नाही आहे. माझा हा प्रश्न होणार होता हो, की त्याची खंत नाही आहे. पण जेव्हा मी मागे येऊन बघतो ना, तर असं वाटतं की अरे, हे माझ्या लाईफमधून स्किप झाले. मी हे जगू शकलो नाही. असं कधी-कधी वाटतं. पण इकडची बाजू जेव्हा बघतो ना, सुहास कामकर, म्हणतो अरे ह्याच्यासमोर ते काहीच नाही. ते नाव जे मिळतंय किंवा ते तुम्ही मिळवलंय बेसिकली हां. त्याचं मग तुम्हाला ते एवढं करत पुढे आलो, की मागे बघायला वेळच नाही मिळाला आणि जेव्हा वेळ बघितला तो बघितला आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी लाईफमधल्या करायच्या राहून गेलेल्या आहेत. पण हे जेव्हा इथं जे पोहोचलो तर प्रत्येकजण पोहोचू शकत नाही. ते मी केलेलं आहे. ते समाधान आहे. आणि मला वाटतं मी माझ्या शहरासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी एक काहीतरी वेगळं मी केलेलं आहे. आणि मला नाही वाटत आहे, की हे माझं नाव कोण पुसू शकेल लवकर तरी. म्हणजे कोण ना कोणतरी नवीन येतच असतं, रेकॉर्ड तुटत असतात. पण मला वाटत नाही, कारण बॉडी बिल्डिंग एक असा खेळ आहे, तो 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्ष जिंकू शकतो. त्याच्यापेक्षा जास्तीत जर काय करायचंय तर तो माणूस वेडा लागतो. आणि त्या वेडेपणामध्ये अतिवेडा जो होतो तो मी होतो. कारण माझ्या आजूबाजूचे लोक मला असे बोलायचे. कारण त्यावेळेला कधी मी पैसा बघितला नाही, अपॉर्च्युनिटीज बघितल्या नाहीत, काही नाही. फक्त आणि फक्त बॉडी बिल्डिंग आणि काहीतरी हिस्ट्री मला करायची. हे मी एक करत ध्येय गेलो ठेवलं. आणि ते मी अचीव्ह केलं. मी समाधानी आहे. मी फक्त बॉडी बिल्डिंग गेम खेळला नाही, तर मी ती बॉडी बिल्डिंग जगलो. तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यात सर्वात मोठा जो रोल होता तो माझ्या आई-वडिलांचा. त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं नाही आणि लहान असल्यापासून ते माझे कष्ट बघत आलेले आहेत. ते कधी चुकीच्या मार्गावर जाणार नाही हे त्यांना माहिती होतं. माझा भाऊ सुनील खामकर यांनी सुद्धा मला त्यावेळेला मॉरल आणि बाकीच्या सगळ्यात सपोर्ट केला त्यावेळेला. माझी मित्रमंडळी सगळी. त्या सगळ्या लोकांचा कुठेतरी एक हातभार होता. त्यामुळे मी तिथे पोहोचू शकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं फायनान्शियली जे होतं ते राजे विक्रमसिंग घाडगे म्हणून कोल्हापूरमधून आहेत. त्यांनी मला बघितलं माझ्या वयाच्या 18व्या 19व्या वर्षी. त्यांनी मला बोलवलं एकदा, की "तू काय करतोय?" त्यांना मी सांगितलं म्हटलं, "असं-असं सायकल पंक्चरचं दुकान आहे. सकाळी कॉलेज असतं, दिवसभर हे आणि संध्याकाळी
जिमला जातो. म्हणलं बरं, बरं. मग तुला काय किती रुपये मिळतात महिन्याभरात? म्हटलं मला एक ₹1,500 मिळतात. ते बोलले, "ठीक आहे. तू आता एक काम करू नको" बोलले. "तुला ₹1,500 आमच्या शाहू शुगर फॅक्टरी कडून आम्ही मानधन चालू करतो. तू फक्त व्यायाम कर." आणि तो जो सपोर्ट त्यांनी केला ना, त्याच्यामुळे ॲक्चुअली सुहास कामकर फ्युचरमध्ये घडू शकतो. नंतर त्याने अगदी 1,500 पासून ते अगदी 25,000-25,000 महिन्याचा मला त्यांनी बॉडी बिल्डिंगसाठी त्यांनी मला आर्थिक मदत केली होती. त्याच्यामुळेच मी मुंबईत आलो. मुंबईत सगळेजण काहीतरी पैसे कमावण्यासाठी, नोकरीसाठी, धंद्यासाठी, काहीतरी व्यवसाय करण्यासाठी येतात. पण मुंबईत मी आलो होतो बॉडी बिल्डिंग करण्यासाठी. आता हे असं कोण बघितलं तर माझ्यावर हसायचं. "अरे, bodybuilding ला इथं काय आहे?" हो आणि त्या काळी मला नाही वाटत बॉडी बिल्डिंग एवढं खूप हे असेल, फेमस काय असेल. होतं ते तेवढं जेवढं काही जे बॉडी बिल्डिंग होतं ना, त्यामध्ये पण पुणे आणि मुंबई हे अग्रेसर होते. आणि त्यांच्यात जाऊन मला राहून शिकायचं होतं आणि मी ते शिकलो आणि मला त्याचा फायदा झाला. कारण त्यावेळेला म्हणजे कोल्हापूरमधून आलाय तर "ए, जा रे, तुझं गावाकडे जाऊन कुस्ती कर, तुझं काम नाही." असं तसं म्हणजे चिडवायचे. शांततेत फक्त तो अपमान सहन करायचा, व्यायाम करत होतो. पण एक टायमिंग जेव्हा आला, त्यावेळेला मात्र सगळ्यांनी सॅल्यूट केला आपल्याला, की बाबा "तू इस बंदे में है." तर त्यावेळेला मग सगळ्यांना समजलं, की काय करू शकतो माणूस. आणि मला वाटतं, की अशी जी नावं ठेवणारी लोकं असतात, ही कुठेतरी आपल्या लाईफमध्ये आजूबाजूला असावीच असावी. लागतात. त्याशिवाय काहीतरी हे घडत नाही. त्यामुळे त्याशिवाय सुहास खामकर घडला घडला नसता. नसता. हो. तर त्या लोकांना पण थँक यू. फ्युचरमध्ये असे बऱ्याच गोष्टी पण मला आजूबाजूला होत गेल्या. त्या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं फायदा झाला म्हणून सुहास कामकर घडला. आणि त्यानंतर जेव्हा म्हणजे बॉडी बिल्डिंगमुळे माझा एवढा मोठा फायदा झाला, की कोल्हापूरमध्ये काही जमीन वगैरे होती वडिलांची, त्यांनी बॉडी बिल्डिंगसाठी विकून टाकली होती. पण पुढे जाऊन त्याच्या कितीतरी पटीने मी कमवले बॉडी बिल्डिंगमुळे पैसे कमवले. आणि मुंबईत आल्यानंतर मग पोटापाण्याचा प्रश्नच होता शेवटी. तर रेल्वेचा जॉब जो होता, तो मी स्वीकारला 2004 साली टी-सी म्हणून. आणि जवळ-जवळ 8-9 वर्ष मी दादरला टी-सी होतो. बऱ्याच लोकांना माहिती आहे. तो जॉब सांभाळून मी माझं बॉडी बिल्डिंग करायचो. आणि जेव्हा मी इंटरनॅशनल लेव्हलला कॉम्पिटिशन विन केली, त्यावेळेला मला प्रत्येक क्षेत्रातून जॉब आला. एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, बँक, बाहेरच्या राज्यातून डी-वाय-एस-पी, डेप्युटी कलेक्टर हो. या मोठ्या-मोठ्या पोस्ट ऑफर झाल्या फक्त या बॉडी बिल्डिंगमुळे. का? तर मी काहीतरी वेगळं केलं होतं आणि मी ऑथराइज्ड फेडरेशनमधून खेळत होतो त्यावेळेला. तर हे सगळं बॉडी बिल्डिंगमुळे घडलं आणि मी एन्जॉय केला. बॉडी बिल्डिंगमध्ये मी एन्जॉय केला. आणि माझं एक असं होतं, की जे कुणी केलं नाही ते मला करायचं आहे. आणि मी ते करत गेलो आणि मग ती हिस्ट्री होत गेली. तुम्ही 10व्या वर्षी बॉडी बिल्डिंग चालू केली. ज्या वेळेला कुस्तीचं खूप आखाडे होते म्हणा किंवा तुमच्या घरातच कुस्तीचा वारसा होता. त्यावेळेला आजोबाची काय प्रतिक्रिया होती किंवा रिएक्शन होती? नाही त्यावेळेला कसं होतं हा जिमचा जो प्रकारचा व्यायाम आहे तो एवढा माहिती नव्हता. हं. मला पिंट्या म्हणायचे. "अरे पिंट्या तू काय करतोय?" तर मी सुरुवातीच्या काळात मी कराटे केलं, रनिंग केलं हो. आणि नंतर मग मी जिमला जातो. सध्या जिमला जातोय. बरं ठीक आहे. मग त्यांचं काही अशी हे नव्हती. पण वडील जे होते ते म्हटले, "ठीक आहे." अरे बोलते, "तू कुस्तीमध्ये फार लागालागी असते म्हणजे मार लागला की इंज्युरी झाली की तो पैलवान किंवा तो खेळाडू संपत असतो. तर तू बॉडी बिल्डिंग करतोस तर ठीक आहे, कर." हे अशा पद्धतीचं त्यांचा मला हो. सपोर्ट होता त्यावेळेस. आणि आता तुम्ही म्हणालात, की तुम्हाला इतके सगळे जॉब ऑफर्स आलेले. कधी वाटलं नाही, की कुठे आर्मीत जावं किंवा कुठली वरची पोझिशन घ्यावी? म्हणजे तुम्ही अजूनही डाउन टू अर्थ आणि ग्राउंडेड आहात हे ह्यातनं दिसतंय. पण म्हणजे ह्याच्या मागचं कारण काय? म्हणजे नाही तुम्हाला याच्यामध्ये काय झालं मी रेल्वेचा टी-सीचा जॉब मी 8-9 वर्ष जेव्हा केला हं, आणि 2010 साली जेव्हा मला हरियाणा आणि मध्य प्रदेशमधून जेव्हा या ऑफर आल्या, हं. त्यावेळेला आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने सुद्धा मला जॉबची ऑफर केली आणि मी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सध्या त्यावेळेला जॉइन झालो आणि आता हं. तहसीलदार म्हणून मी तिकडं कार्यरत हो. आहे. त्यामुळे मग तुम्हाला आणि टी-सी म्हणून जेव्हा तुम्ही होतात, तेव्हा काही बॉडी बिल्डर टी-सी म्हणून ओळखायचे का मुली अशा बघायच्या तुमच्याकडे? फार गर्दी व्हायची तिथे. जेव्हा दादर स्टेशनला मी 6 नंबर प्लॅटफॉर्मला असायचो,
असे कितीतरी लोक यायचे फक्त मला भेटण्यासाठी किंवा बाजूला उभं राहून ते मला बघायचे, नुसतं बघण्यासाठी. असे बरेच तिथे असे किस्से आहेत. त्या त्या किस्स्यांवरती मला वाटतं एक ब्लॉग बनेल. अशी एवढ्या एखाद्या मुली अशा क्रेझी होऊन तुमच्या मागे आल्यात किंवा काही नाही, नक्कीच कसं असतं बॉडी बिल्डिंग एक असा खेळ आहे, की तो जेव्हा खेळाडू किंवा तो बॉडी बिल्डर गर्दीतून जरी जात असला आणि ते लाख लोक असले त्या ठिकाणी, त्या लाखांमधून तो उठून दिसत हो. असतो. आणि त्यातल्या त्यात थोडंसं माझ्या आई आणि वडील यांच्यामुळे मला फेस चांगला मिळाला. त्यामुळे ते पहिल्यापासूनच मला मुली लाईक जास्ती करायच्या, अट्रॅक्ट व्हायच्या. तर बॉडी बिल्डिंगकडे एवढा फोकस असायचो, की मी आजूबाजूला म्हणजे ते म्हणतात ना घोड्याचा चष्मा, तशा पद्धतीचं होतं. त्यामुळे त्यावेळेला काही तुम्ही कुठं आता बायकोला घाबरून हे स्टेटमेंट देताय का? त्या बायकोला तर घाबरतोयच मी. पण त्यावेळेला खरोखर तेवढा फोकस्ड होतो मी. कारण त्यावेळेला जर चुकीच्या गोष्टी झाल्या असत्या, तर मला वाटत नाही की सुहास खामकर घडला असता. आणि खरोखर याच्यामधून आपली जी उमेदीची वर्ष असतात ना, ते फार महत्वाचे असतात आणि ती प्रत्येकाला समजली पाहिजे. आणि ती मला त्यावेळेला समजली होती. समजलं. त्यावेळेला मला डिस्ट्रॅक्ट करायला खूप काही गोष्टी होत्या. खूप. मुली तर होत्याच. पैशाच्या बाबतीत सुद्धा मला एवढ्या काही ऑफर्स असायच्या, की मी आज कुठेतरी वेगळ्या लेव्हलला असतो. म्हणजे फायनान्शियली लेव्हल बघितली तर तुम्ही. पण त्या पैशाच्या मोहापायी किंवा त्या गोष्टी मी टाळल्या गेलो नाही तिथे. तिकडे जर गेलो असतो तर बॉडी बिल्डिंग झाली नसती. आणि आता सुद्धा असं नाही की देवाच्या कृपेने फार चांगलं आहे माझं. म्हणजे माझ्या अवकातीपेक्षा खूप काही देवानं दिलेलं आहे, या बॉडी बिल्डिंगमुळे. त्यामुळं आय एम व्हेरी हॅपी ह्या मोमेंटला. 10 वेळा महाराष्ट्रश्री. एशियामध्ये तुम्ही नंबर 1 आलेला आहात आणि बरेच टायटल्स मी म्हणेन किंवा बरेच ट्रॉफीज किंवा तुमच्या नावाखाली इतके जसं तुम्ही सांगितलं तसं, की इतके हे आहेत की रेकॉर्ड तोडायला खूप वेळ जाणार आहे. तर हे जेव्हा करत होतात, तेव्हा काय म्हणजे मनात काय ठेवलेलं किंवा एखादा असा त्यातला किस्सा, की पहिल्यांदा महाराष्ट्रश्री झालात किंवा 10व्यांदा झाल्यावर पुन्हा स्वतःचाच रेकॉर्ड तोडावासा वाटला यामध्ये होता? कसं होतं महाराष्ट्रश्री म्हणजे मी 7 वेळा, 8 वेळा महाराष्ट्रश्री आहे 8 वेळेला. 10 वेळेला मिस्टर इंडिया आहे. मिस्टर एशिया आहे 2 वेळेला, मिस्टर वर्ल्ड, मिस्टर ऑलिम्पिया. आता ह्यामध्ये होतंय काय, एखादी स्पर्धा जिंकणं खूप सोपं आहे. पण ते कंटिन्यू जिंकत राहणं फार डिफिकल्ट आहे, फार. हो, मग ते क्षेत्र म्हणूनच. कुठलं पण घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर बॉडी बिल्डिंग म्हटलात तर नॉट नॉट पॉसिबल. इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल. कारण बॉडी बिल्डिंग हा असा खेळ आहे, त्यामध्ये कुठलाही अदर खेळ तुम्ही जर घेतला, तर त्या खेळामध्ये तो थोडंफार मीलमध्ये चीट करतो, काहीतरी खातो-पितो हो. आणि संध्याकाळी त्यांच्या पार्ट्या-बिर्ट्या होतात. आणि नंतर मग ते सकाळी परत ते त्यांचं ग्राउंड, सकाळी थोडं प्रॅक्टिस, संध्याकाळी थोडं प्रॅक्टिस अशा पद्धतीचा गेम असतो. पण बॉडी बिल्डिंग असा गेम आहे, त्याला प्रत्येक गोष्टीवर खाणे, पिणे, झोपणे, किती वेळ जागणे या प्रत्येक गोष्टीवर निर्बंध आहे. तो स्वतःच्या शरीराशी खेळत असतो. त्यामुळे हा खेळ फार काळ तो म्हणजे फॉर्ममध्ये राहूच शकत नाही राहूच आणि शकत जिंकू शकत नाही. ते कॉम्प्रोमाईज तर हे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष करू शकतो. पण पुढे कंटिन्यू एवढे 10-10 वर्ष नॉट पॉसिबल. म्हणूनच आणि त्यासाठी मग फार मोठी तपश्चर्या जेव्हा असेल, तेव्हा कुठेतरी तो रॉनी कोलमन किंवा आर्नॉल्ड सारखा एक खेळाडू होतो. आणि मला वाटतं मग त्यांनाच समोर ठेवून माझा आयडॉल आहे ते आहेत आर्नॉल्ड. अर्नोल्ड आणि आहे. खरोखर मला हिस्ट्री करायची होती तर ती महाराष्ट्रश्री जी आहे ती 3 वेळाचा रेकॉर्ड होता. हो. तर ते मी 3 वेळा तर झालोच. पण ते कंटिन्यू करत मी 8 वेळा मिस्टर महाराष्ट्र झालो. माझं मला समजलं की एवढे वर्ष कसं झाले आणि मिस्टर इंडियाचा 7 वेळचा रेकॉर्ड हो. होता. तो सुद्धा मी 10 वेळा जिंकला. तो सुद्धा रेकॉर्ड मोडला. रेकॉर्ड मोडलेले आहेत. हो. तर अशा पद्धतीने आणि मिस्टर एशियाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल, तर मिस्टर एशिया 2010 साली जेव्हा आणला, तेव्हा आपल्या महाराष्ट्राला आणणारा मी पहिला खेळाडू हो. होतो आणि आपल्या देशाला आणणारा श्री प्रेमचंद डोगरा हे जुने खेळाडू, त्यांच्यानंतर मी आणला होता. त्यामुळे त्याला फार महत्व होतं आणि त्यानंतर मग बाकीच्या लोकल कॉम्पिटिशन वगैरे होत असायच्या. त्या तर मी सलग 10-10 वर्ष जिंकलेले आहेत.
त्यावेळेचे काही बॉडी बिल्डर होते, त्यांनी माझ्या विरुद्ध अगदी म्हणजे बंड पुकारला होता, हो. की किती वर्ष सुहास खामकरच. अरे म्हटलं, तुम्ही शिकतोय. तुम्ही तयारी करा, तुम्ही तयारी करा, मला बीट करा आणि जिंका. कॉम्पिटिशन आहे. नाही आम्हाला पण चान्स दिला पाहिजे. अरे चान्स म्हटलं काय घरात आपण का लहान मुलांचा खेळ खेळतोय का? बॉडी बिल्डिंग खेळ आहे हा. तुम्ही मला बीट करा आणि जिंका. तर त्यावेळेला असं झालं होतं, पेपरला आलं होतं, माझ्या विरुद्ध बंड पुकारले होते. माझ्या कॉम्पिटिशन वरती बाटल्या बिटल्या फेकल्या होत्या. बरंच काय काय झालं होतं. पण ते का घडलं, की बाबा त्यावेळेला तुमचं बॅड लक होतं, की सुहास खामकर सारखा खेळाडू तुमच्या वेळेला होता. हे तुमचं बॅड लक होतं. आणि ते मी खरोखर मी त्यावेळेला सुद्धा म्हणायचो, मी खेळ खेळतोय, मी कुठं घरामध्ये बसून कोणाबरोबर लहान मुलांबरोबर खेळ खेळत नाही. त्यामुळे मला बीट करा आणि तुम्ही जिंका. हा रिअल लाईफ सुलतान जो तुमचा आहे. म्हणजे रिअल लाईफ तुम्ही ऑलरेडी बर बर सुलतान. बर रिअल लाईफ म्हणजे आता कसं आहे बघा, आम्ही खेळाडू जर घेतलात ना आणि त्यातल्या त्यात आम्ही कोल्हापूरचे म्हटलं तर सरळ मार्गी आणि जे काय असेल ते तोंडावर बोलणारे, अशा पद्धतीनं माझं व्यक्तिमत्व आहे आणि मी बोलत असतो. आणि बाकीच्या काही गोष्टी आता मी ऑफिशियली सुद्धा जॉब करतो. म्हणजे छक्केपण जे आम्ही करत नाही. जे काय आहे ते समोर स्ट्रेट आणि मग असेल ते बोलायचं. तुमच्या डाएट विषयी सांगाल? मी ऐकलंय तुमचं डाएट खूप स्ट्रिक्ट आणि खूप फॉलो करता. डाएटच्या बाबतीत जर सांगायला गेलं ना, तर म्हणजे माझ्या वयाच्या 10व्या वर्षी मी जसा डाएट करत होतो, तो वेगळा होता. नंतर मी माझ्या 20व्या वर्षी करत होतो, तो वेगळा होता. कारण की त्या वेळेला नवीन काहीतरी नॉलेज येत होतं, नवीन काहीतरी टेक्निक्स येत होत्या. तर त्या हिशोबाने चेंज होत होतं. आणि लेटेस्ट जे सध्या आहे, तो मी डाएट करतोय म्हणजे लो कार्ब आणि हाय प्रोटीन डाएट. मग ते प्रोटीन पावडर्स घेऊन करता तुम्ही? प्रोटीन पावडर हा एक वेगळा भाग झाला. हं. प्रोटीन म्हणजे काय? तर आपण चिकन, अंडी, फिश हे जे खातो याच्यामधून प्रोटीन मिळत असतं आपल्या रेग्युलर फूडमधून. आणि तो लो कार्ब. आता कार्ब म्हणजे कशामध्ये? राईस, चपाती, ओट्स या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामधून. तर नेहमी आपल्या डाएटमध्ये काय असलं पाहिजे? कार्बोहायड्रेट्स लो असले पाहिजे आणि त्या कार्बोहायड्रेटपेक्षा प्रोटीन जास्त असले पाहिजे. प्रत्येक मीलमध्ये. हो. तेव्हा आपलं शरीर चांगलं सदृढ राहू शकतं, पोट सुटणार नाही, फॅट वाढणार नाही आणि आपण फिट राहू. तुमच्या लाईफमध्ये बीपी, शुगर आणि बाकीच्या कसल्या गोष्टी आहेत, त्या जवळ येऊ शकत नाही. त्यामुळे लो कार्ब डाएट कधीही चांगला आहे. आता बाकीचे पण खूप काही वेगवेगळे डाएट आलेले आहेत, तर मी त्याला कधीच अ, घ्या, प्रोत्साहन करा देता. म्हणून सांगणार नाही, कारण ते चुकीचंच आहे. कारण लो कार्ब डाएट एक असा डाएट आहे, तुम्ही तुमचे फुल लाईफ टाईम करू शकता. बाकीचे काही डाएट आहेत ते म्हणजे एक टाईम खावा, हो. पूर्ण दिवस उपाशी राहा किंवा तो कुठला तरी तो किट्टो डाएट. त्याला मी कधीच कोणाला सजेस्ट करत नाही. लो कार्ब डाएट हा ऑल टाईम हिट आहे. तो सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो मी सध्या करतोय. माझे दिवसाचे जवळ-जवळ 5 मील असतात. त्यामध्ये मॉर्निंगच्या मीलमध्ये चिकन, एग्स, ओट्स, दुपारच्या जेवणामध्ये राईस, चिकन, इव्हनिंगच्या जेवणामध्ये परत माझे स्वीट पोटॅटो किंवा पोटॅटो आणि एग्ज असतात. रात्रीच्या जेवणामध्ये राईस आणि फिश असतो आणि मग झोपताना थोडेसे फॅट्स आणि गुड फॅट्स आणि अशा पद्धतीने माझा डाएट. पण असं आहे का, की प्रोटीन्स घेतल्यावर कंपल्सरी तुम्हाला एक्सरसाइज केलीच पाहिजे? म्हणजे कॉमन माणसाला. नाही, नाही. आता हे काय आहे, हा प्रोटीन डाएट जो आहे, तो प्रत्येकासाठी इम्पोर्टंट आहे. हो. आणि तुमच्या बॉडीमध्ये जर प्रोटीन कमी झालं, तर बाकीचे मल्टिपल इश्यू जे आहेत ते चालू होतात. हे लोकांना समजतच नाहीये, की काय खायचंय. त्यामुळे बघा अख्ख्या जगामध्ये आपली लोकं उभा करायची आणि जगातली लोकं आपली थोडीशी हं. पोट सुटलेले, फॅट हो. वाढलेले अशा पद्धतीचे लोक कारण त्यांना खायचं काय हेच माहीत नाही. काय खाणार? भाकरी आणि भाजी किंवा चपाती आणि भाजी किंवा असंच काहीतरी. त्यामध्ये प्रोटीन नावाचा प्रकार नाही. प्रकार. आणि प्रोटीन डेफिशियन्सीमुळे शरीरामध्ये बरेच वाईट परिणाम होतात. तर आता तुम्ही जे म्हटलात ना, वर्कआउट हा एक वेगळा भाग झाला. परंतु वर्कआउट जरी करत नसला तरी आपले पूर्वीचं जे जेवण होतं ना, की डाळ, भात, भाकरी आणि भाजी. त्यामध्ये बघा तुम्ही एकत्र जर हे जेवलं तर यामध्ये सगळं प्रोटीन सुद्धा आहे, फायबर्स पण. फायबर आहेत, लो कार्ब म्हणजे सगळं आहे. पण असं कोण खात नाही. हो. हल्ली वेळच मिळत नाही. कारण चपाती आणि ती कुठलीतरी भाजी घेतोय आणि तो ऑफिसला पळतो. असं नाहीये. तर असं केलं पाहिजे, की बाबा प्रत्येक मीलमध्ये आपण कॉमन मॅनच्या बाबतीत जर बोललं, तर
सकाळी जेव्हा नाश्ता करतो तो हेवी केला पाहिजे. त्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटची मात्रा असली पाहिजे. दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असले पाहिजे. आणि रात्रीच्या जेवणामध्ये थोडे कार्ब कमी असले पाहिजेत किंवा जर त्याचं वजन जास्त आहे तर तिथे कार्ब नाही घेतलं तरी नाही. चालेल. अशा पद्धतीनं पाहिजे, पण प्रोटीन रात्री पाहिजे. अशा पद्धतीचं जर झालं तर तो माणूस फिट राहू शकतो. आणि तुम्ही जसं बोललात सप्लिमेंट सप्लिमेंट एक असा सोर्स आहे, तर मी तर बोलतोय तो प्रत्येकाने घेतला पाहिजे. त्याच्याबद्दल बरेच गैरसमजुती आहेत. बरोबर. आता काय बाबा सप्लिमेंट म्हणजे काय? सप्लिमेंट म्हणजे जे मिल्क पासून जे बनलेलं प्रोटीन आहे, त्याच्यापासून ते सप्लिमेंट बनवलं जातं आणि ते आपल्याला रेग्युलर जेवणातून जेवढं प्रोटीन मिळत नाही, ते त्याच्यातून मिळत असतं एका स्कूपमधून. त्यामुळे प्रोटीन घेणं मस्ट आहे. आणि हे प्रोटीन जर नाही घेतलं, तर काय होणार आहे? एक ठराविक एज नंतर तुम्हाला टॅबलेट चालू होणार आहेत. आणि त्या टॅबलेट जर डॉक्टरांनी चालू केल्या, त्या टॅबलेट उलट्या फार घातक आपल्या शरीरासाठी आहेत. येस. मग त्या त्या ज्या टॅबलेट बनलेल्या आहेत, त्या सुद्धा कुठल्यातरी कारखान्यामध्ये कुठल्यातरी केमिकलच्या हो. पासून बनलेल्याच आहेत. त्याच्या अगोदर जर तुम्ही प्रोटीन खाल्लं, तर तुम्ही फिट व्हाल. प्रोटीनची टॅबलेट चालेल, पण ही नको. प्रोटीनची पावडर चालेल, पावडर पण ही चालेल. येस. डॉक्टरांची टॅबलेट नको. टॅबलेट नको. त्यामुळे लोकांच्या मध्ये गैरसमजुती आहेत, की प्रोटीनमुळे हे होतं, प्रोटीनमुळे ते होतं, प्रोटीनमुळे काही होत नाही. फक्त ओरिजिनल चांगल्या कुठल्यातरी एका कंपनीचं घेतलं पाहिजे, जेणेकरून ते ओरिजिनल प्रॉडक्ट पण आहे आणि ते घ्यायचं किती हे समजलं हे पाहिजे. समजलं. आज तुम्ही एवढी मोठी जिम आहे तुमची, आपण जिथे बसून आता शूट पण करतोय. तर त्याबद्दल कसं काय म्हणजे हे कसं काय सुचलं, की सुहास कामकर जिम आणि त्याचं हे म्हणजे लोकं जेव्हा आयडल म्हणून तुमच्याकडे बघतात, तेव्हा प्रत्येकजण काय म्हणून म्हणजे मला वाटतं इथे जे प्रत्येकजण येत असतील ते दुसरा सुहास कामकर बनण्याचा प्रयत्न करतील. करतात. हो. आता कसं आहे एक 2007 साली माझी पहिली जिम मी चालू केली होती अच्छा. पार्टनरशिपमध्ये. तर त्यावेळेला माझं बॉडी बिल्डिंग, रेल्वेचा जॉब आणि त्यावेळेला मुंबईत मी सिंगल होतो. तर माझं जेवण वगैरे मी सगळं स्वतः बनवायचो. तर मला फार डिफिकल्ट होतं त्यावेळेला, ती जिम वगैरे मॅनेज करणं. आणि त्यामुळे त्यामध्ये डिस्प्यूट वगैरे त्यामुळे त्यावेळेला ती जिम बंद झाली. खामकर्स टोटल फिटनेस म्हणून ओके. कोपरखैरण्याला जिम होती. तिथं थोडंसं मन माझं दुखावलं. म्हटलं, की बाबा आपल्याला टाईम मिळत नाही तर नंतर बघू. आणि नंतर जेव्हा एका लेव्हलला पोहोचलो त्यावेळेला मग एक घाटकोपरमध्ये एक जिम चालू केली. फिटनेस डेन बाय सुहास कामकर म्हणून. आणि त्यानंतर ही चेंबूरची. तर चेंबूरमध्ये ही जिम चालू करताना आता माझं स्वतःचं वर्कआउट करत असताना मला 4 जिम फिरायला लागायच्या. हो. कारण काही आता बाकीच्या जेवढ्या जिम्स आहेत ते फक्त बिझनेस करण्यासाठी आहेत. बरोबर. त्यांना काही पडलेलं नाहीये. आणि मला जर तो वर्कआउट करायचा असायचा तर ते मशीन त्या जिममध्ये आहे. एक मशीन दुसऱ्या जिममध्ये आहे. तिसरं मशीन परत तिसऱ्या येस. जिममध्ये आहे. तर मला त्या 3-4 जिम फिरायला लागायच्या. तर मी म्हटलं, की बाबा माझाही वर्कआउट होईल, लोकांनाही त्यांचा फायदा होईल. फायदा. तर एकाच जिममध्ये एकदा माणूस गेला तर पूर्ण डोक्यापासून ते अगदी पिंडरीपर्यंत त्याचा वर्कआउट झाला पाहिजे. अशा पद्धतीने मी जिम डिझाइन केली आणि मी जगातले जे 1 नंबरचे इक्विपमेंट आहेत, ते आपण इथे या ठिकाणी हो, ते आम्ही वापरलेले बघत आहेत. आणि फार म्हणजे बारीक-बारीक गोष्टींचा विचार करून मी जिम बनवलेली आहे. तुम्ही आमची म्युझिक सिस्टम सुद्धा ऐकताना तुम्हाला अगदी कुठल्या कोपऱ्यात जरी उभा राहिला तर तो आवाजचा त्रास तुम्हाला होणार नाही. तुम्ही काही कोलॅबोरेशनसाठी पण बघताय? सध्या आम्ही काय मला तशा फ्रँचायझीसाठी खूप ऑफर यायच्या. पण आता सध्या आमचा एक विचार चालू आहे, की फ्रँचायझीचं आमचं मॉडेल आम्ही ओपन केलेलं आहे. तर येत्या काळामध्ये जर फ्रँचायझी कुणाला हव्या असतील तर आम्ही 100% त्या देणार आहोत. देणार. फिटनेस डेन बाय सुहास कामकरची फ्रँचाइज. ग्रेट. म्हणजे लोकांना खूप फायदा होईल हो. त्याचा. आणि तुम्ही स्वतः आमच्या व्हिजिट नॉलेज केल्यामुळे माझ्या नॉलेजचा कुठेतरी लोकांना फायदा होईल येस. याचीच अपेक्षा आहे. नाही ते नक्कीच. ते तर तुम्हीच करून द्याल त्यांना. आणि तुम्ही जसं तुमच्या काही व्हिडिओजमध्ये मी बघितलं, की दूध पिऊ नका सांगता किंवा हे आहे. हे का? म्हणजे मला एक एसी कारण वाढवून आता राहिले. आपल्याकडे जे फॅड आहे किंवा म्हणा प्रत्येक लहान मुलाला आपण दूध देतो. आता काय झालंय माहितीये का याच्यामध्ये मिल्क, मिल्क माझा सुद्धा फार लहान असल्यापासून आवडता विषय आहे. आणि मी कोल्हापूर सारख्या शहरातून आहे. तर आमच्या कोल्हापूरमध्ये समोर अशी म्हैस किंवा गाय असते आणि समोर ते दूध काढून त्या ग्लासमध्ये देतात आणि आम्ही प्यायचो लहानपणी. बरोबर. ते कोल्हापूरमध्ये आमच्या कट्ट्यावरचं दूध म्हणतात त्याला. तर आम्ही ते पिलेलं आहे.
आणि जेव्हा मी मुंबईत आलो आणि मुंबईत आता आम्ही बघतोय, तर त्यामध्ये अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. तर आपण काय म्हणतोय, की बाबा दुधामध्ये पाणी मिक्स करतात. ठीक आहे इथपर्यंत. पण अख्खं दूधच डुप्लिकेट आहे. म्हणजे हो. केमिकल पासून दूध बनवलं जातंय. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि अगदी आवडीनं म्हणजे अगदी लहान-लहान, छोट्या-छोट्या बाळांना त्या पॅकेटमधलं दूध दिलं जातंय. हो. हे फार वाईट आहे. मी माझ्या आजूबाजूचे मित्रमंडळी, पाहुणे मंडळी प्रत्येकांना सांगत असतो, की दूध पिऊ नका. दूध म्हणजे स्लो पॉइझन आहे. येत्या काळामध्ये तुम्ही जर दूध न पिता समजा 80 वर्ष जगणार आहात, तर तुम्ही दूध पिऊन 40 ते 45 वर्ष जगणार. कारण दूध डुप्लिकेट आहे. त्या दुधापासून तूप बनतं, लोणी बनतं, हो. सगळं डुप्लिकेट आहे. दूध आणि दुधापासून बनलेले जेवढे पदार्थ आहेत, ते मला वाटते सगळ्यांनी टाळले पाहिजे. सगळं म्हणजे अगदी पनीर तर 100% डुप्लिकेट आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही एखादा जर सँडविच घ्यायला जाताय, तर ₹25-30 ला तो सँडविच दिला जातोय आणि त्यामध्ये पनीर एवढा-एवढा मोठा असतो. ते पनीर एवढ्या कमी पैशामध्ये परवडेल कसं? परवडेल. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता आम्ही बघितलेलं आहे आमच्या गावाकडे आमचे शेती आहे, म्हशी आहेत, गायी आहेत. आम्हाला माहिती आहे, की ते दूध एक 2-4 लिटर उत्पन्न काढण्यासाठी किती खर्च येतो आणि काय होतं. बरोबर. तर मला वाटतंय जर तुमच्या घरातून किंवा तुमच्या समोर कोणतरी दूध आणून देत असेल तर ते घ्या किंवा हे जर तुम्ही पॅकेटमधलं दूध पित असाल तर ते डुप्लिकेट आहे 100%. नाही घेतलं पाहिजे. येत्या काळामध्ये कॅन्सर आणि त्याच्या संबंधित जेवढे काही आजार आहेत, तर या दुधापासून होत आहेत. हो. तर हे खरोखर हा प्रचार झाला पाहिजे. मला वाटतं मागे कुणीतरी अ, मंत्रालयामध्ये विधान भवनमध्ये पण ते कुणीतरी तो लाईव्ह डेमो दिला होता दूध हो. डुप्लिकेट कसं करतात. डुप्लिकेट. तर एवढं सांगून जर लोकांना समजत नसेल तर अहो काय करायचं? तर मला तुम्ही वाटतं मी मेसेज तुमच्या दिलेला चांगला. माध्यमातून सांगू इच्छितो, दूध आणि दुधापासून बनवलेले जे प्रोडक्ट आहेत, तुमच्या आयुष्यामधून काढून टाका आणि तुम्ही फिट किती राहता हे तुम्ही काही महिन्यांमध्ये तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. आणि नक्कीच खामकर सरांना एकदा तर येऊन भेटा त्यासाठी, की त्यांनी किती येस, चांगलं केलेलं येस. आहे. नक्कीच. मला विचारायचं होतं, तुम्ही जिम जे ऑफकोर्स तुमचं तर जिम आहे. तुमच्याकडे जे लोकं येतात किंवा आजकाल जी जेन झी आहे सगळी, जी जिमसाठी अगदी वेडी आहे. पण त्याचबरोबर इन्स्टंट बॉडी बिल्डिंग करण्यासाठी जे स्टिरॉइड्स वगैरे घेतले जातात, ते कितपत योग्य आहेत? आता यामध्ये कसं आहे जेन असो किंवा आमच्या वेळचे लोकांच्याकडे थोडी पेशन्स तरी होते समजा. समजा आताच्या जी जनरेशन आहे त्यांच्याकडे पेशन्स नाहीये. त्यांना सगळं फास्ट हवं आहे. हो. तर मला सांगावसं वाटतंय, की बॉडी बिल्डिंग जर करायची आहे किंवा फिटनेसमध्ये एक चांगलं बनायचं आहे, तर कमीत कमी 5 वर्ष स्वतःला द्यावे लागतील जिममध्ये. हो. चांगला डाएट, चांगला वर्कआउट जर तुम्ही कराल तर तुमची चांगली बॉडी बनू शकते. आता तुम्ही आणखीन एक प्रश्न विचारलात, की बाबा स्टेरॉइड्स. हो. स्टेरॉइड्स हे तर या फील्डमध्ये बॅनच आहे. पण स्टेरॉइड्सच्या नावाखाली हां. आता तुम्ही जर काही गेम जर बघितलं तर त्या प्रत्येक गेममध्ये अॅनाबॉलिक बरेच जण यूज करतात. हो. पण त्या अॅनाबॉलिक पेक्षा आता मार्केटमध्ये जे जेनजी आणि बाकीचे सगळे जे यूज करतायत, ते आहे एम्प आणि टर्विन. हो. टर्मिन म्हणून जे 2 इंजेक्शन आहेत, टर्मिन आणि एम्प. अच्छा. ह्याच्यामुळे ते कुठल्या गेमसाठी बनलेलं नाही किंवा कुठल्या स्पोर्ट्ससाठी बनलेलं नाही किंवा ते अॅनाबॉलिकही नाहीये. ते फक्त आणि फक्त बनलेलं आहे एका नॉर्मल सर्जरीसाठी किंवा बाकीचे जे डॉक्टर लोकांसाठी काही गोष्टींसाठी बनलेलं आहे. म्हणजे समजा कुणाचं जर ऑपरेशनच्या वेळेला बीपी लो होतोय, तर ते मायक्रो मिलीग्राममध्ये टोचून त्याचा थोडा बीपी हाय करण्यासाठी ते वापरलं जातं. अच्छा. तर ते इंजेक्शन प्रत्येक फील्डमध्ये हं. पॉवर वाढवण्यासाठी, जास्ती वजन उचलण्यासाठी, हो. जास्ती धावण्यासाठी तर ते यूज केलं जाते आणि त्या इंजेक्शनमुळे ते म्हणजे आपण जे म्हणतो ना ड्रग्ज याच्याही पेक्षा घातक आहे. हो. म्हणजे समजा त्याने 1 एम-एल घेतलं आणि त्याला एक 50 किलो तो मारत असेल, तर त्याला 70 किलो, 80 किलो मारणार. एवढा फरक होतो. पण नंतर जेव्हा तो घेऊन मारायला जातो, तर तेवढा इफेक्ट त्याचा राहत नाही. मग त्याला 1 एम-एलचं 2 एम-एल घ्यावं अच्छा, लागतं. डोस मग वाढवला. 2 एम-एलचं 3 एम-एल, 3चं असं करत एक-एक दिवसामध्ये ते अख्खी बॉटल संपवतात. हो. आणि जेव्हा ती बॉटल संपवतो, त्यावेळेला
त्याचा त्या मेंदूवरचा जो कंट्रोल आहे तो सुटतो. अच्छा. त्या मेडिसिनचे साइड इफेक्ट बरोबर. आणि तो कंट्रोल सुटल्यानंतर तो काहीही करतो. हो. काहीही करतो. मग त्यामध्ये कितीतरी बऱ्याच मोठ्या केसेस झाल्यात. अगदी त्यामध्ये मर्डर पर्यंत गेलेल्या गोष्टी आहेत. हो. तर फार डेंजर आहे ते. तर तुमच्या माध्यमातून मला सांगू इच्छितो, टर्मिन आणि ॲम्प पासून दूर राहा. बरोबर. तुमच्या आजूबाजूला ट्रेनर असेल किंवा कोण सप्लिमेंट विकणारा असेल, तुम्हाला तो मोटिव्हेट करेल, की हे घे, ह्याच्यामुळे हो. चांगलं होईल. तर त्या मेडिसिनमुळे तुमचं घर बरबाद होणार 100%. कारण आजूबाजूचे कितीतरी माझे मित्र त्याच्या आहारी गेले होते. त्याची काय परिस्थिती झाली मी बघितलेली आहे. तर ह्याच्यापासून दूर राहा. ह्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काहीही फायदा होणार नाहीये. झाला तर तोटाच होणार आहे. तर सप्लिमेंट्स आहेत, चांगला डाएट करा. त्यामध्ये तुम्ही चांगले फिट व्हाल आणि एका लेव्हलला पोहोचल्यानंतर मग पुढे तुम्ही जेव्हा एक टार्गेट अचीव्ह करत असेल, त्यावेळेला त्या बाकीच्या काही अनामोलिक या गोष्टी आहेत, त्याचा तुम्ही विचार करू शकता. राइट. हार्ट अटॅक जे जिममध्ये जाऊन आपण मध्ये खूप बातम्या ऐकल्या, केसेस ऐकल्या, की जिममध्ये गेला, वजन उचललं, हार्ट अटॅक आला. तर हे कितपत खरं आहे? नाही, नाही. याच्यामध्ये कसं आहे म्हणजे जे जिममध्ये आले त्यांचीच पब्लिसिटी जास्ती झाली. जे जिमच्या बाहेर सुद्धा तुम्ही कॉमन लोक बघितले, ते असे कितीतरी लोक हो. मृत्युमुखी पडलेले आहेत. ते तुम्हाला माहीतच नाही. पण तुम्हाला कोण माहिती आहे? तो एक ॲक्टर, येस. तो मेला. दुसरी एक ती लेडीज होती, ती पण ॲक्ट्रेस होती. ती मेली ती माहिती आहे. आमचा एक बॉडी बिल्डर गेला, हे तुम्हाला माहिती आहे. कारण हे काय बाबा हे पब्लिक फिगर होते आणि पब्लिसिटी होती त्यामुळे तुम्हाला माहिती झालं. पण ह्याच्याही व्यतिरिक्त शेवटी ते माणूसच आहेत ते सुद्धा. हो. आणि कोव्हिड आल्यानंतर जे बरेच जणांनी व्हॅक्सिन घेतलेले आहेत, त्याच्यामुळे क्लॉट झालेले आहेत आणि हो. त्याच्यामुळे हे हार्ट अटॅक आलेले आहेत आणि त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. व्यायाम आणि जिम किंवा वर्कआउट ह्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. हे सगळ्यांनाच सगळ्या समाजामध्ये, सगळ्या जगभरामध्ये हा प्रमाण वाढलेला आहे. फक्त फिटनेस इंडस्ट्री किंवा वर्कआउट किंवा याच्यामध्ये असं काहीच नाहीये. ती चुकीची पब्लिसिटी तिची झालेली आहे. मी ॲक्चुअली तुमचं बरंच स्टडी करावा लागला, कारण तुमच्याकडे एवढे सगळे अवॉर्ड्स आणि हे आहेत. त्यात मला असं लक्षात आलं एकदा बोलताना, की तुम्ही जेव्हा फिरायला आउट ऑफ इंडिया गेला होता, तेव्हा एक लोकांनी येऊन तुमचे पाय वगैरे धरले का तर तुम्ही सुहास खामकर आहात. तर तिथे जी पब्लिसिटी मिळाली त्याबद्दल सांगाल थोडं? बरेच वेळेला काय होतं, जेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी देशाच्या बाहेर गेलो, तेव्हा मला समजलं की अरे सुहास कामकर तर अगदी पार सातासमुद्र पार पोहोचलेला आहे. मला आठवतंय मी बहरीनला जेव्हा गेलो होतो, तर मला समोरून येऊन लोक भेटत होते. मला माझे फोटोज काढत होते. दुबई एअरपोर्टला जेव्हा उतरलो, जेव्हा बाहेर गेलो, तेव्हा समजलं की माझी पब्लिसिटी कुठपर्यंत आहे. हे झालं आपल्या एशिया कंट्रीजमध्ये. आणि जेव्हा मी ब्राझीलला गेलो, हं. तर त्या ब्राझीलला सुद्धा तिथला लोकल माणूस मला ओळखतोय. "यू आर सुहास खामकर." मी ओह! आश्चर्यचकित झालो. म्हटलं, "अरे, म्हटलं पब्लिसिटी आपली इथपर्यंत आहे." खरं. तर हे कुठेतरी मला वाटतंय बॉडी बिल्डिंग आणि माझे कंटिन्यूटी मी इतके वर्ष करत राहिलेलो येस. आहे, त्याचं फळ आहे. आणि ब्राझीलमध्ये तर थोडंसं मी उशिरा गेलो होतो आणि मला तो ॲड्रेस सापडत नव्हता. तर मला माझा फॅननी मला तिथपर्यंत येऊन सोडून मला माझ्याबरोबर फोटो-बिटो काढून गेला होता. आणि त्या ठिकाणी असे बरेच लोकं मला भेटली होती. त्यानंतर बरेच मी यूएसमध्ये फिरलो, स्वित्झर्लंड फिरलो. खूप म्हणजे जगभरात सगळीकडे फिरलो. तेव्हा समजले की आपली ख्याती फार अगदी 7 समुद्र पलीकडे गेलेली आहे आणि मला खरोखर त्याचा अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडू शकल्या त्या माझे आई-वडील, माझे गुरु, माझे मित्रमंडळी त्यांच्यामुळे. कारण त्यांनी जर त्यावेळेला सपोर्ट नसता केला तर मला वाटतं हे होणं पॉसिबल नव्हतं. लाईमलाईट आणि जिम किंवा बॉडी बिल्डिंग हे हा समतोल कसा तुम्ही पाळता? लाईमलाईट मध्ये आल्यानंतर बरेच जण म्हणतात की तो हवेत गेला, ढगात गेला. पण माझं बॅकग्राऊंड जर बघितलं अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं अगदी लहान असल्यापासून ते अगदी आतापर्यंत. हो. माझं सकाळी अगदी 5:30-6 वाजल्यापासून माझं शेड्यूल चालू व्हायचं. ते रात्री 11-12 वाजता संपायचं आणि मग झोपायचो 5 तास, 7 तास काय असेल ते झोपायचो. त्यामध्ये मग माझे फॅमिलीच्या बाबतीत जर म्हणाल, तर माझी आई-वडील, भाऊ त्यांच्या बरोबर जो टाईम सुद्धा मला स्पेंड करायला मिळाला, तो सुद्धा एवढा मला मिळाला नाही. कारण त्या बॉडी बिल्डिंग. राइट. कारण
सकाळी लवकर स्कूलला जायचो, तिथून आलो की कामावर जायचो आणि कामावरनं जेव्हा येतो तेव्हा एक 2-3 तास काय असतील ते मिळायचे. त्यानंतर झोपायचो. त्यामुळे मला वाटतंय, की ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या लाईफमध्ये घडत आल्यात, मी जवळून बघितलेलं आहे. आणि हे सगळं पुढं करून आल्यानंतर जेव्हा मी एका लेव्हलला पोहोचतो, त्या लाईमलाईटमध्ये जेव्हा जातोय, तर त्या गोष्टी मला सगळ्या आठवतायत. त्यामुळे मला वाटतं मी त्या जागेवरच आहे आणि कॉम्पिटिशनला सुद्धा मी वर्कआउट आतमध्ये करत असायचो आणि बाहेर गर्दी असायची मला बघण्यासाठी किंवा भेटण्यासाठी. माझे मोबाईल मी सायलेंट करून ठेवलेला असायचो. मी अजिबात बघायचो नाही त्याच्याकडे. जेव्हा माझा वर्कआउटचा शेड्यूल पूर्ण झाला, की त्यानंतर मी त्याच्याकडे बघायचो किंवा ती लोकं आल्यात त्यांना मी भेटायचो. म्हणजे एवढं माझ्या लाईफमधल्या ह्या गोष्टी स्ट्रिक्ट असायच्या, की पहिला माझा वर्कआउट, डाएट आणि मग बाकीचं काय. त्याच्यामुळे मी इथं पोहोचू शकलो, हे करू शकलो. बायको कधी असं झालंय का, की बायकोशी समोरून केक घेऊन गेलीये आणि तुम्हाला असं झालंय, की नाही आज तरी थोडंसं तरी मी नाही असं झालं नाही कधी. कारण माझ्यावरचा कंट्रोल खूप जबरदस्त आहे. हो. आणि शेवटी काय व्हायचं, माझी महत्त्वाची जेव्हा कॉम्पिटिशन असायची, तो शेवटचा 1 ते दीड महिना फार महत्त्वाचा असायचा. त्यावेळेला मी घरी राहायचो नाही तर मी हॉटेलवर किंवा इथं राहायचो आणि त्यावेळेला मी कारण तो फोकस जास्त मला हवा फोकस होता म्हणून. पाहिजे. तर तसं कधी झालं नाही आणि आता सुद्धा मी माझा डाएट मी जरी खायचं जरी म्हटलं ना, मी 1 दिवस खाऊ शकतो, 2 दिवस खाऊ शकतो. मी तिसऱ्या दिवशी नाही खाऊ शकत. म्हणजे एवढे मला त्या डाएटच्या डेडिकेशन आणि सवय सवय, लागलेली आहे. सवय लागलेली आहे. आणि ते मला वाटतं माझ्यासाठी फार चांगलं आहे. मला हा विचारायचा होता प्रश्न, की आउट ऑफ इंडियामध्ये तुमचा कोणी असा रोल मॉडेल आहे का ज्याला बघून तुम्ही हे केलंत? आर्नोल्ड तर एक झाला, पण कोणाला आर्नोल्डच. तुम्ही असं आत्ता जाऊन भेटलात का रिसेंटली? नाही. पण मी जगभरामध्ये बऱ्याच ठिकाणी मी ट्रेनिंगसाठी फिरलो. USA, कुवेत, दुबई हां, या ठिकाणी मी फिरलो आणि तिथलं ते ते कसे करतायत बॉडी बिल्डिंग आणि त्यांचं काय-काय असतं, ते हे मी फार बघितलं. जवळून बघितलेलं आहे. तिथे कुठे ब्रांच काढायचा विचार आहे का बघू ना फ्रँचायझी? फ्युचरमध्ये जशी कुठली फ्रँचायझीसाठी जर काही इन्क्वायरी आली तर 100% हो. मग आपण तुमचा नंबर म्हणजे जिमचा नंबर हो, इथला, हो. कॉन्टॅक्ट नंबर हो, हो. आणि जिमचं नाव हे आपण फ्लॅश करूया. त्यामुळे नक्कीच नक्की लोकं 100% हो. फ्रँचायझीसाठी आउट हो, ऑफ हो, हो, इंडियासाठी हो. कारण बरेचसे लोकं असतील ज्यांना इंडियात यायला नाही जमत म्हणजे भारतात. पण तिथे नक्कीच तुमचं नाव त्यांना बघायला हो, आवडेल आणि हो. तुम्हालाही त्यांना तिथे बघायला हो, आवडेल. हो, हो. येस, थँक यू. थँक यू. आपल्याकडे आता एक ज्युनियर खामकर आहे. ज्युनियर खामकर त्याला पण आहे. बोलूया आपण. हो, हो. तो पण ब्लॉगिंग करतो असं आपण ऐकलंय ब्लॉगिंग आणि करतो. त्याला पण काहीतरी सांगायचंय. तर ज्युनियर खामकर मी ऐकलं शाळेमध्ये पण खूप फेमस आहे भावांच्या शाळेमध्ये नावावर. फेमस आहे, जाईल तिकडे फेमस आहे, एकदम बडबडे आहे आणि तो गेल्यानंतर अगदी 5-10 मिनिटातच समोरच्या व्यक्तीला आपलंसं करतो. त्यामुळे त्याच्याकडे एक ती कला आहे आणि नाही आणि पण मी ऐकलंय की ज्युनियर खामकर शाळेमध्ये धमक्या पण देतो मित्रांना. सुहास खामकरच्या नावावर हवा करतो तो. आणि मग शाळेत पण ज्युनियर खामकर धमकी देतात असं आम्ही ऐकलंय. आणि किती मित्रांना किती? असे एक मुलगा होता. हं. हा माझ्यावर धोका देतो. हं. मग काय झालं, हा बोलला त्याने मेरे नाक में मार के था. हं. मैं एक चॅलेंज केलं होतं. जोरात मारलोय. ओह! आफ्टरनून सकाळी मारलं होतं पण ब्रेकफास्टला. मग एवढा असताना एवढं मारलंय ना. पहिले हा मला मारत होता, मी याला मारत होतो एवढ्या जोरात. मग असं होत होतं. असं दररोज होतं माझं. दररोज? दररोज. अच्छा, मग दररोज पप्पा स्कूलमध्ये असतात. नाही, मी असते एकटा. मग एकटा. कंप्लेंट्स? कंप्लेंट मी नाही करत. म्हणजे एवढं रडत पण समोरचे करतात. आणि आणि मग तिथे तुला ते सुहास खामकरला भेटायचं आहे, कोण-कोण सांगते ते सांग ना? तायक्वांडो सर, पीटी सर, मग तू भेटवतोस का? काय म्हणतात ते पीटी सर आणि तायक्वांदो सर? मेरे को मराठी है. मेरे लोग बोलते अरे यार मला हे सुहास सुहास खामकर सरला भेटायचंय. तिकडे उंबरठ्याला या. मग मग मी बोललो ठीक आहे. तर मग तुम्ही काय? मग तुम्ही काय? मग मी आलो उंबरठ्याला. ते नाही गेले. ओह! मग तायक्वांडो सर पण मी बोलवतात ते पण नाही. ओहो! मग त्यांना जिमवर बोलवायचंस ना तू? यांना जिमला बोलवलं होतं. याला कधीच टाईम नाही भेटत.
No, मी नाही. पण मग तू भाव खातोस ना, आईलाच घेऊन जातो ना. आणि आईला काय नाही घेणार. मग पहिले मी सकाळी जेवतो, मग रेडी होतो, आंघोळ करतो आणि फटाक करून मग ते तुला तुला सगळे म्हणतात का तुला की तू सुहास खामकरचा मुलगा आहे असं विचारतात का? नाही, थोड्या लोकांना माहिती आहे आणि थोड्या लोकांना नाही. मग ते काय विचारतात तुला? बोलते मी एक वेळा मी इकडे पोहोचलो शॉपवर मॅडम. मग सगळे मला व्हिडिओ काढत होते. आणि मग मी एवढं थकलो, आता मला घरी जाऊन द्या, मला भूक लागली आहे. मग घरी जाऊन पळून बसलो. कळलं म्हणजे तुझ्या बाबांचे किती फोटोज काढतात लोक, किती क्रेझी फॅन्स आहेत. मी तर बाबा तर मला काय कर पण मला मारत नाही, ओरडत नाही, काय नाही करत. बाबाने शिकवले बॉडी बनवायला. मग काय आता करू? मग 6 पॅक बॉडी बनवणार ना तू? जिम नंतर करणार ना? ऑलरेडी हाय माझ्याकडे. हो नाही, ते मोठं करायचं ना. 6 पॅक आहे ना तुझ्याकडे? किती पॅक आहेत? 8 पॅक्स. 4 पॅक. पण 6 आता आहेत 6 तुझ्याकडे. होणार ना. आता 4 पॅक. अच्छा. तुझ्याकडे 6 आहेत, तुला 8 करायचे आहेत. आता 8 पॅक नाही. आणि हा बायसेप दाखव बघू. अरे बाबा, कॅमेरा दाखव. येस. ओहो, ग्रेट. अरे अरे बाप रे. आणि